सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्यभरातील 20,000 मासेमारी तलावांची तपासणी होणार आहे। व्यवहारांची तपासणी करण्याचे आदेश मंत्री नितेश राणेंनी दिलेत। मागच्या 30 वर्षांपासून राज्यातील तळं नेमकं कोण चालवतंय, कोणत्या संस्था काम करतायत, शिवाय याचं नेमकं उत्पादन किती घेतलं याचा आढावा घेतला जाणार आहे। गोड्या पाण्याच्या मत्स्य व्यवसायातील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी मंत्री नितेश राणे यांचं हे मोठं पाऊल म्हणावं लागेल। एका आठवड्यात याबद्दलची सगळी माहिती घेऊन सादर करण्याचे आदेश मंत्री नितेश राणेंनी दिले। 30 वर्षांपासून तलाव कोण चालवतंय, गोड्या पाण्यातल्या मासेमारीची मक्तेदारी मोडीत काढणार। राज्यभरातील 20,000 मासेमारी तलावांची तपासणी होणार असून या व्यवहारांची तपासणी करण्याचे आदेश मंत्री नितेश राणेंनी दिलेत। मागच्या 30 वर्षांपासून राज्यातले तलाव नेमकं कोण चालवतंय, कोणत्या संस्था काम करतायत, शिवाय याचं नेमकं उत्पादन किती याचा आढावा घेतला जाणार आहे। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या सोबत आहेत, त्याबद्दल माहिती घेऊयात। राहुल, काय आदेश दिलेत नितेश राणेंनी? गेल्या 30 वर्षांपासून जवळपास 1995 पासून राज्यभरात 20,000 मत्स्यपालन करणारे तलाव जे आहेत ते नेमकं कोण चालवतं, कुठल्या संस्था याच्या पाठीमागे आहेत? खरं तर नियमानुसार प्रत्येक तलावाचं 5 वर्षांनंतर नूतनीकरण होणं अपेक्षित होतं, मात्र गेल्या 30 वर्षात एकदाही नूतनीकरण न झालेले संपूर्ण तलाव हे आता मत्स्य विभागाच्या रडारवर आलेत असंच म्हणावं लागेल। एकंदरीत ज्या पद्धतीनं तिथला व्यवहार होतो, नेमकं उत्पादन किती, नेमकं खर्च किती आणि यामध्येच नेमकं हे संपूर्ण उत्पादन शासनाच्या तिजोरीला किती भर घालतंय याचा संपूर्ण आढावा घेण्याचे आदेश जे आहेत ते मंत्री नितेश राणे यांनी दिलेले आहेत। राज्यात एकंदरीत 20,000 तलाव जे आहेत ते गोड्या पाण्यात मत्स्य उत्पादन करतात आणि देशात जवळपास 11वा नंबर हा महाराष्ट्राचा लागतो। खरं तर ही रँकिंग जी आहे ती आधीपेक्षा खूप खालावलेली जी आहे ती आकडेवारी सांगते आणि त्यामुळेच येत्या 8 दिवसांमध्ये संपूर्ण तलावाचा आढावा घेऊन राज्यभरातील 20,000 तळी नेमकी कोण चालवतो, तिथं उत्पादन कोण करतं याचा आढावा घेतल्यानंतर योग्य त्या व्यक्तींना कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल करून दिले जातील असा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते नितेश राणे दिले। एक मोठं पाऊल, एक मोठी निर्णय जो आहे तो मत्स्य विभागाच्या बाबतीत म्हणता येईल, कारण गेल्या 30 वर्षात ज्यांनी या निर्णयाकडे पाहिलंच नाही, गोड्या पाण्यातल्या मत्स्य उत्पादनाला जी वाढ जी होते त्याकडे दुर्लक्ष केलं, अशा सर्व जुन्या म्हणजे ज्याचं मक्तेदारी जी होती ती मोडून काढण्यासाठी एक मोठं पाऊल नितेश राणे यांच्या निमित्तानं उचललं गेलंय। राहुल, धन्यवाद या माहितीसाठी।